सर्वांना नमस्कार. आजपासून आपल्या या चॅनलवर नवीन कथा सुरू होत आहे. कथेचं नाव आहे तू तिथे मी. चला तर सुरुवात करूया कथेला. किर्लोस्कर निवास आज काही जास्तच चमकत होता. सगळीकडे दिव्यांची रोषणाई होती. समोर असलेला तो पाण्याचा कारंजा सुद्धा रंगबेरंगी असे पाण्याचे फवारे सोडत होता. समोर खाली जागेत गाड्यांची रांग अशी लागली होती की ट्रॅफिकवर सिग्नल बंद असताना जमली आहे की काय असंच वाटत होतं. पण ही कुठली ट्रॅफिकची गर्दी नव्हती, तर किर्लोस्कर निवासात आलेल्या पाहुण्यांच्या वाहनांची गर्दी होती. पण बाहेरून जितका हा निवास शांत वाटत होता तितकंच आतून वातावरण तापलं होतं. सगळी जनता जनता दरबारात हजेरी लावल्यासारखे खाली मान घालून होते, तर कित्येकांच्या चेहऱ्यावर तर अवकाळी पाऊस पडावा तशा घामाच्या धारा लागल्या होत्या. आणि समोर मधोमध एका मोठ्या सिंहासनावर तो पायावर पाय टाकून बसला होता. तर सगळे त्याच्या समोर मान घालून उभे होते. तसं बघायला गेलं तर त्याचं वय काही जास्त नव्हतं. नुकताच तारुण्यात प्रवेश केला असेल त्याने, पण तरीही मोठी मोठी माणसे त्याच्या समोर नतमस्तक होत होती, कारण त्याचा औरास तसा होता. पण आज ही शोक सभा का, हे अजूनही कुणाला कळलं नव्हतं. म्हणजे बाहेर लोक दिवाळी सण साजरा करत होते, तर इथे मात्र लोक जीव मुठीत घेऊन होते. कारण चुकूनही कुणाचा आवाज निघाला तर अमावस्येची ही रात्र त्याच्यासाठी काळ रात्र ठरणार होती. कदाचित शेवटचीही ठरू शकत होती. कारण समोर बसलेला जरी चेहऱ्याने संपत दिसत असला तरी तितकाच निर्दयी आहे, हे तिथे असलेल्या प्रत्येकाला चांगलंच माहिती होतं. सॉरी मिस्टर बॉस, ते चुकून त्या गर्दीतल्या एकाचा हलका आवाज निघालाच होता की त्याची ती तीक्ष्ण नजर बघून तो आवाज गड्यात उलट्या पायाने वापस गेला. यश, राहू दे आता, सोड. सगळ्यांना आज सणाचा दिवस आहे. होतात चुका कधी कधी. एक 40-45 जवळ वय असलेली बाई त्याच्या जवळ येत बोलली. मॉम, मी या चुकांसाठी यांना इतकी लक्झरी लाईफ देत नाही. तो पुन्हा सगळ्यांवर आपली कड्डी नजर टाकत बोलला. तसा तिथे उभा प्रत्येक जण भीतीने थुंकी गिरू लागला. माहिती आहे यश, पण सोड आता त्यांना आणि हे मिठाई बॉक्स दे. आज दिवाळी आहे. पार्टी तर तू होऊ दिली नाहीस, निदान तोंड तरी गोड कर त्यांचं. ती बाई हसत म्हणाली. तसं त्या बाईच्या तोंडाकडे बघून यशने आपला राग फक्त किंचित कमी केला आणि त्या सर्वंटला बोलावून त्या सगळ्यांना मिठाई बॉक्स देण्यास खुणावले. तसे ते सर्वंट सुद्धा घाबरत घाबरतच त्या सगळ्यांना ते मिठाईचे बॉक्स दिले आणि पटकन तिथून निघून गेले. तसेही या वाघाच्या गुहेत राहायला कुणाला आवडेल, म्हणून ती सगळी जनता सुद्धा अशी काय तिथून पडत सुटली की घरी जाऊनच त्यांनी सुटकेचा श्वास टाकला असणार. तर हा आहे आपल्या कथेचा हिरो, यशराज किर्लोस्कर. किर्लोस्कर एंटरप्राइज कंपनीचा सीईओ. 6 फूट उंच, गोरा रंग, हलकी ट्रिम केलेली दाढी आणि जिमने तयार केलेली ती शरीरयष्टी. एकदा बघणारा मोहात अडकेल असाच कमालीचा हॅन्सम, पण तितकाच रागीट आणि तापट. त्यात त्याचे ते निळे डोळे समुद्रासारखे खोल आणि गहिरे, ज्याला बघून कुठलीही मुलगी पाहता क्षणी हरवून जाईल असेच. किर्लोस्कर घराण्याचा वारस. घरी आई सुगंधा किर्लोस्कर, वडील श्रीकांत किर्लोस्कर, आजोबा शामराव आणि आजी नंदा किर्लोस्कर. सध्या इतकंच. ओळख समोर आणखी भेटूच. तर हे आहे किर्लोस्कर कुटुंब. श्रीमंतीत यांचा हात कुणीही धरू शकणार नाही. असंच, पण म्हणतात ना, पैशाच्या मागे शत्रूही तितकेच असतात. तसेच यांच्याही शत्रूची काही कमी नाही. यश, आधी जेवून घे, काम नंतर होत बसते. सुगंधा आपल्या पीए सोबत अजूनही बोलत असलेल्या यशला बघून म्हणाली. मॉम, फक्त 2 मिनिटं, बोलून यश पुन्हा कामात गुंतला. तर सुगंधा यांनी आपल्या या वर्कहोलिक मुलाला बघून नकारात मान हलवून निघून गेल्या. लिसन क्रुश, उद्याच्या पेपरमध्ये एक जाहिरात दे की किर्लोस्कर एंटरप्राइज मध्ये अकाउंट डिपार्टमेंटसाठी वेकेन्सी आहे.
येस सर. तिकडून कृष म्हणाला, मग थोडंफार कामाचं बोलू. दोघांनीही फोन ठेवला. यश, हे मी काय ऐकतोय? तू आज सगळ्यांना घरी बोलव? मग त्यात काय झालं डॅड? त्यांनी चूकच तशी केली होती. यश सुद्धा तसाच निर्विकार बोलला. तसंच श्रीकांत यांच्या रागाचा पाढा वाढला. पण मी तुला सांगितलं होतं, मी बघेल काय ते. श्रीकांत रागात. डॅड, तुमच्या या स्वभावाचा ती लोक फायदा घेतात. पण तुम्ही हे विसरला की मी चुकीला कधीच माफी देत नाही. मग आता तू काय करशील? सगळे वर्कर बदलशील? श्रीकांत बोलून यशला बघू लागले. तसा यश गालात गोड हसला. अरे काय चाललंय तुमचं? निदान जेवताना तरी या ऑफिसच्या गोष्टी घरात आणू नका. शामराव दोघांना तसं कोलवर करताना बघून म्हणाले. तसेच श्रीकांत आणि यश एकमेकांना डोळ्यांनीच टक्कर देत होते. तर सुगंधा आणि नंदा त्यांची ती टक्करबाजी बघून गालात हसत होत्या. सिया बाळा, काय चाललं तुझं? आणि हा इथे पेपरचा ढिक्का पाडून ठेवला आहेस? सावित्रीजी थोडी वैतागतच सियाच्या खोलीत येत म्हणाली. आई, अगं काय करतेस तू? किती मेहनतीने मी ती पेपर गोळा केली होती. सिया आपल्या आईच्या हातून पेपर घेत बोलली. पण का बाळा, इतक्या पेपराचं तू काय करशील? आणि ही काय, ही सगळी पेपर तर वेगवेगळ्या भाषेतली सुद्धा आहेत. सावित्री पेपर बघत बोलली. जिथे प्रत्येक पेपर वेगवेगळ्या भाषेत होता. आई, अगं मी जाहिरात बघते आहे. कुठे वेकेन्सी वगैरे आहे का? सिया पुन्हा पेपरमध्ये मान घालत बोलली. तर तिचं ऐकून सावित्रीबाईच्या डोळ्यात पाणीच दाटून आलं. सियाच्या लहानपणीच तिचे बाबा गेल्याने अचानक सिया मोठीच झाली. आईचे कष्ट बघून ती नेहमी हा विचार करायची की ती कधी मोठी होते, जेणेकरून ती आईच्या डोक्यावरचा भार कमी करू शकेल. म्हणून जिथे लहान मुलं हट्टहास करून आपल्या आवडीनिवडी पूर्ण करून घेतात, तिथे लहानग्या सियाने कधीच आईच्या पुढ्यात हट्ट धरला नाही. आई कधी तिच्यासाठी काही घेऊन यायची तर ती एवढीशी बावली तिलाच गोड गोड रागवायची, जसं काही तीच त्यांची आई असावी. म्हणून आज सियाच्या एका शब्दाने त्यांचं मन भूतकाळात गेलं आणि गहिवरून आलं. लहानपणापासून आपल्या लेकराची ती तगमग बघून त्या माऊलीचे डोळे भरून वाहू लागले. त्यांची सिया खरंच खूप गुणीबार होती. दिसायला जितकी सुंदर तितकीच मायाळू, तर वेळेप्रसंगी कणखर सुद्धा. पण कितीही कणखर असली तरी तिची सुंदरता हीच तिची शत्रू बनून सर्वात पुढे असायची. लोकांच्या त्या किडसवाण्या नजरा आणि गरिबीने हतबल सिया यांचा नेहमी सामना व्हायचा. आणि गरीब सिया तितकीच तुटायची, रडायची, पण पुन्हा जोमाने उभी सुद्धा राहायची. म्हणून सावित्रीबाईंना नेहमीच तिच्या भविष्याची चिंता वाटायची. एकदा तिचं लग्न झालं आणि तिला सुखरूप हातात दिलं की आपण डोळे मिटायला मोकळे, असे त्यांना वाटायचे. म्हणून त्या नेहमीच देवाला हात सुद्धा जोडत असत. आता ऐकेल का देव त्यांचं? येईल का सियाच्या आयुष्यात कुणाचा तरी मजबूत आधार? की पडेल ती कुठल्या तरी मोठ्या संकटात? बघू पुढे काय वाढवून ठेवलं आहे देवाने सियाच्या नशिबात. दुसऱ्या दिवशी सिया नेहमीसारखी लवकर उठली. तिने आपली आंघोळ वगैरे आटोपली आणि आईला घरकामात थोडीफार मदत करून ती इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडली. जाताना सावित्री यांनी तिच्या हातावर दही साखर ठेवली. आईच्या पाया पडून सिया घरून निघाली. घरच्या साधारण मैलभर अंतर चालल्यावर ती बस स्टॉप जवळ पोहोचली. उन्हाचा तडाखा वाढला होता. सूर्य डोक्यावर आग ओकत होता. एका हाताने ओढणी डोक्यावर धरत दुसऱ्या हातात फाईल घेऊन सिया बसची वाट बघत होती. जायला तर ती रिक्षाने सुद्धा जाऊ शकली असती, पण तितकेच पैसे वाचतील.
तसंही आपल्यासारखे सामान्य माणसे आधी आपल्या सुखसुविधांच्या अगोदर पैसे पाण्याचा विचार करत असतो. थोडे पैसे वाचले तर तेच आपल्या पुढच्या वेळी कामी येतील असेच वाटत असते. खरं तर हा गुण प्रत्येक मिडल क्लासमध्ये असतोच. सिया सुद्धा आता आपले पैसे वाचावेत म्हणून बस स्टॉपवर बसची वाट बघत बसली होती. जायला तर ती रिक्षाने सुद्धा जाऊ शकली असती, पण तितकेच पैसे वाचतील दुसरे काय म्हणून हा त्रास सहन करत होती. तसंही आपल्यासारखे सामान्य माणसे आधी आपल्या सुखसुविधांच्या अगोदर पैसे पाण्याचा विचार करत असतो. थोडे पैसे वाचले तर तेच आपल्या पुढच्या वेळी कामी येतील असेच वाटत असते. खरं तर हा गुण प्रत्येक मिडल क्लासमध्ये असतोच. सिया सुद्धा आता आपले पैसे वाचावेत म्हणून स्टॉपवर बसची वाट बघत बसली होती. तितक्यात सिग्नलवर एक ब्लॅक मर्सिडीज येऊन थांबली. तसा एक छोटा मुलगा धावतच तिच्या जवळ गेला आणि काचेवर हात मारू लागला. ड्रायव्हरने हळूच ती काच खाली घेतली आणि त्याला जाण्यास सांगितलं. दादा, दादा देणारे काहीतरी 2 दिवस झाले उपाशीच आहे. तो मुलगा बाजूला येऊन त्या काचेवर हात मारत बोलला. हे यू इडियट, तुला समजत नाही का? जस्ट गो अवे. तुझ्या त्या घाणेरड्या हातामुळे माझ्या गाडीच्या काचेवर डाग पडलेत. शिट, दूर हो, म्हणून आत बसलेल्या व्यक्तीने त्या मुलाला जोरात बाजूला ढकलले. तसा तो मुलगा थोड्या अंतरावर जाऊन पडला. तिथे असणाऱ्या माणसांच्या गर्दीपैकी कुणीही त्या मुलाला अडवले नाही की मदत केली नाही. फक्त वेगवेगळे चेहरे करत तमाशा बघत होते. तो मुलगा थोड्या अंतरावर जाऊन खाली पडला. तशी सिया, जी तिथेच काही अंतरावर उभी होती, पटकन धावत जाऊन त्या मुलाला सांभाळलं. तिने एक जर्जरीत कटाक्ष त्या गाडीवर टाकला आणि ती पुढे जाऊन काही बोलणारच की तितक्यात सिग्नल ग्रीन झाला आणि त्या गाडीसोबत इतरही गाड्या लागोपाठ धावू लागल्या. सिया त्या मुलाला घेऊन बाजूला झाली. तिने त्या मुलाला तिथल्या बाकावर बसवलं. त्या मुलाला खूप खरचटलं होतं, त्यामुळे रक्ताचे हलके थेंब तिथून बाहेर पडत होते. पण तरीही तो मुलगा शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा एक लवलेश सुद्धा नव्हता, कारण कदाचित त्याच्या आत असणाऱ्या भुकेने त्याचे बाकी इंद्रिय जणू बधीर झाले होती. बाळा, खूप लागलं का रे तुला? सिया त्या मुलाच्या जखमेवर फुंकर मारत म्हणाली. ही श्रीमंत मोठी माणसं ना अशीच असतात. गरिबांना किडे आणि मुंग्या समजतात. नाही द्यायचं तर नको बोलायचं ना, उगाच ढकलून कशाला द्यायचं? किती लागलं बिचाऱ्याला? सिया त्या मुलाच्या जखमेला बघत बडबडत होती. आता ठीक वाटते ना बाळा? सियाने मायेने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला. तसा तो मुलगा तिला केविलवाण्या नजरेने बघू लागला. दीदी, मला खूप भूक लागली ग, मला काहीतरी दे ना, तो म्हणाला. तसं सियाला भरूनच आला आणि तिने आपल्या बॅगकडे पाहिलं, जिथे आता सकाळीच तिच्या आईने तिला टिफिनमध्ये पोळी भाजी दिलेली. सियाने कुठलाही विचार न करता सरळ आपला टिफिन त्या मुलाला देऊ केला आणि थोडे सुटे पैसे देऊन सिया बसने निघून गेली. किर्लोस्कर ऑफिस. सियाने जसा तिथे पाय टाकला तसा हवेचा एक मंद झोका येऊन तिला स्पर्शून गेला आणि तिचे डोळे एका सुखद अनुभवाने बंद झाले. तिने हळूच आपल्या पापण्या उघडल्या आणि समोर बघितलं तर त्या भल्या मोठ्या इमारतीला बघून तिचा श्वासच वाढला. आपण इथे काम तर करू शकणार ना? क्षणात तिच्या मनात विचार आला, कारण ती 6 मजली इमारत बघून ती पुरती भांबावून गेली होती. बाहेरूनच आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या ऑफिसने तिला करून दिली होती आणि बिचारी लेकरू तिथेच घाबरून बघत उभी राहिली. मॅडम, तुम्हाला काही हवं आहे का? अचानक एक आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर गार्ड तिलाच बघत होता. तशी सिया नाही म्हणत आत आली.
समोरचे दृश्य बघून तर आता तिचे हातपाय कापू लागले आणि ती सतत आपल्या त्या लांब वेणीला हातात घेऊ लागली, कारण तिच्या समोर इंटरव्ह्यूसाठी आलेल्यांची मोठी रांग लागली होती आणि सगळेच एकापेक्षा एक चांगल्या घरचे दिसत होते. प्रत्येकाची राहणीमान ही हाय लेवलची होती. ती तशीच हळूहळू पावलांनी आत आली आणि रिसेप्शनवर थांबली. तिने आपली ओळख आणि कारण सांगितलं तसे रिसेप्शनने एक नजर तिच्यावर टाकली. दिसायला जरी खूप सुंदर असली तरी सिंपल शॉपिंग चुडीदार आणि लांब केसाची गुंफलेली वेणी, कपाळावर छोटीशी स्टोन लावलेली सिया तिची गरिबी सांगून गेली. रिसेप्शनिस्टने तिला त्या रांगेत उभे राहायला सांगितलं. तशी सिया तिथे जाऊन उभी झाली. तशा समोरच्या नजरा मागे तिच्यावर पडल्या. त्यात काहींमध्ये घृणा, तिरस्कार तर काही नजरे तिला बघून चमक होती. पण सियाला त्यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं. ती तर फाईल हातात धरून फक्त आपली वेळ कधी येते याची वाट बघत होती. पण अजून कुणी होता जो दिसत नसला तरी सियाच्या सुंदरतेत त्याच्या सुद्धा नजरा अडकल्या होत्या. काय वाटतं तुम्हाला, मिळेल का सियाला ती जॉब? कोण बघत असेल सियाला? कशी असेल सिया आणि यशची पहिली भेट? बघण्यासाठी आता चॅनलवर सबस्क्राईब करून फॉलो करा आणि आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या व्हायरल प्रेमकथेचे समोरचे भाग वाचण्यासाठी तुझी स्वप्न माझी चॅनलवर भेट द्या. धन्यवाद.